तारीख 26 फेब्रुवारी 2026. अमेरिकेनं इराणवरती हल्ला करण्याआधीचे 48 तास अमेरिका आणि इराण या दोन देशांमध्ये न्यूक्लिअर डीलसाठी चर्चा चालू होती. मागच्या 11 महिन्यांपासून सुरू असलेल्या या चर्चेदरम्यान पहिल्यांदाच या दोन देशांमध्ये डील होईल अशी सगळी परिस्थिती निर्माण झाली होती. पण पुढच्या 2च दिवसात अनेक घडामोडी घडल्या. डील होणार होणार असं म्हणत असताना 28 फेब्रुवारीला अमेरिकेनं इराणवरती हल्ला केला. या हल्ल्यानंतर दोन देशांमध्ये भीषण युद्धाला सुरुवात झाली आहे. आजपर्यंत जवळपास 13 दिवस झाले असले तरी युद्ध अजूनही थांबलेलं नाहीये. ते कधी आणि कशा प्रकारे थांबणार आहे हे कोणालाच माहिती नाहीये. आणि युद्ध जरी थांबलं तरी आता इराण पुन्हा अमेरिकेसोबत न्यूक्लिअर डील करण्यासाठी तयार होईल याची शक्यता नाहीये. म्हणजेच एक प्रकारे अमेरिकेनं इराणवरती हल्ला केल्यामुळे दोन देशांमधला तणाव कमी होण्याची शक्यता पूर्णपणे मावळली आहे. मग असं काय घडलं की अमेरिकेनं इराणवरती अचानक इतका मोठा हल्ला केला? न्यूक्लिअर डील होण्याची शक्यता असताना अमेरिकेनं घाईघाईनं युद्धाचं पाऊल का उचललं? यामध्ये जेफ्री एप्स्टीनचं नाव का घेतलं जातंय? या सगळ्या मागे इस्रायलचा काय रोल आहे? सगळा विषय समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. सगळ्यात आधी अमेरिका आणि इराण हे न्यूक्लिअर डीलच्या किती जवळ होते ते पाहूयात. यावरनं अमेरिकेनं हल्ला करण्याचा निर्णय घाईघाईने घेतलेला आहे हे लक्षात येतं. हल्ल्याच्या 2 दिवस आधी म्हणजे 26 फेब्रुवारीला स्वित्झर्लंडच्या जिनेव्हा इथं अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये न्यूक्लिअर डीलच्या चर्चेची तिसरी फेरी झाली. या चर्चेसाठी अमेरिकेचे राजदूत स्टीव्ह विटकॉफ आणि इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची उपस्थित होते. ओमान हा देश चर्चेसाठी मध्यस्थी करत होता. या चर्चेदरम्यान इराणनं पहिल्यांदाच त्यांचं न्यूक्लिअर इनरिचमेंट एका वर्षापेक्षा जास्त काळ थांबवण्याचा प्रस्ताव मांडला होता. सोबतच सध्याची पातळी 1.5% कमी करण्याबाबतीत सुद्धा चर्चा केली होती. मध्यस्थी करणारे ओमानचे परराष्ट्र मंत्री बदर अल बुसेदी यांनी या चर्चेची प्रगती चांगल्या दिशेने होत असल्याचं म्हटलं होतं. महत्वाचं म्हणजे अमेरिका आणि इराण यांचे प्रतिनिधी 2 मार्चला पुन्हा भेटतील असंही ठरलं होतं. जर 26 फेब्रुवारीची चर्चा फिसकटली असती तर 2 मार्चला पुन्हा भेटण्याचं का ठरलं असतं? म्हणजेच अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये न्यूक्लिअर डील होण्याची शक्यता होती असं म्हटलं जातंय. पण 2 मार्चच्या आधीच म्हणजे 28 फेब्रुवारीला अमेरिकेनं इराणवरती हल्ला करून युद्धाला सुरुवात केली. त्यासोबतच आता न्यूक्लिअर डीलची शक्यताही संपुष्टात आली आहे. पण आता अमेरिकेनं अचानक असा हल्ला का केला? पडद्यामागे नेमकं काय घडलं ते पाहूया. अमेरिकेच्या या हल्ल्यासाठी जबाबदार धरलं जातंय ते कुख्यात गुन्हेगार जेफ्री एप्स्टीन याला. मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यापासून अमेरिकेत जेफ्री एप्स्टीन याच्याशी संबंधित एप्स्टीन फाइल्स एका पाठोपाठ एक रिलीज व्हायला सुरुवात झालेली आहे. लहान मुलींवरती अत्याचार करणाऱ्या एप्स्टीनचे संबंध जगातल्या अनेक प्रभावशाली व्यक्तींशी होते. नव्या फाइल्समध्ये बिल गेट्स, बिल क्लिंटन, प्रिन्स अँड्रू अशा अनेक प्रसिद्ध व्यक्तींचे आक्षेपार्ह फोटो रिलीज झालेले आहेत. पण एप्स्टीन फाइल्समध्ये जे नाव सगळ्यात जास्त वेळा घेण्यात आले ते नाव आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं. एप्स्टीन फाइल्समध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव तब्बल 38,000 पेक्षा जास्त वेळा आलेलं आहे. ट्रम्प आणि एप्स्टीनचे सुरुवातीपासूनच जवळचे संबंध होते. नव्याने रिलीज झालेल्या फाइल्समध्ये या संदर्भात आणखी बरीच माहिती समोर आलेली आहे. स्वतः ट्रम्प यांचे एप्स्टीन सोबतचे अनेक आक्षेपार्ह फोटो यातून समोर आलेले आहेत. त्यातच 30 जानेवारीला एप्स्टीन फाइल्सची नवी 30 लाख पानं रिलीज झाली. त्यामुळे सगळ्या जगात खळबळ उडाली. या फाइल्समधनं अशी माहिती समोर यायला लागली ज्याची कल्पना सुद्धा कुणी केली नव्हती. एप्स्टीन फाइल्समध्ये युरोपातल्या अनेक मोठमोठ्या नेत्यांची आणि राजदूतांची नावं समोर आली. त्यानंतर त्यांनी लगेचच आपल्या पदाचे राजीनामे द्यायला सुरुवात केली. 30 जानेवारी नंतर युरोपीय देशातल्या अनेक मोठ्या व्यक्तींनीही राजीनामे दिले. भारतातही पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांचं नाव एप्स्टीन फाइल्समध्ये आलं. त्यानंतर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. या सगळ्यामुळे काय झालं तर जगभरात फक्त एप्स्टीन फाइल्सचीच चर्चा चालू झाली होती. यावरनं डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती सुद्धा टीका व्हायला लागली होती. ट्रम्प अजूनही एप्स्टीन फाइल्स पूर्णपणे रिलीज होऊ देत नाहीयेत. सर्व एप्स्टीन फाइल्स रिलीज झाल्या तर डोनाल्ड ट्रम्प यांच्यासहित अमेरिकेचं सरकार मोठ्या अडचणीत येऊ शकतं असं जगभरात बोललं जात होतं. त्यामुळे ट्रम्प यांच्या इमेजवरती सुद्धा वाईट परिणाम होत होता. आता सगळीकडे चर्चेत असलेल्या एप्स्टीन फाइल्स पासून जर जगाचं लक्ष दुसरीकडे वळवायचं असेल तर डोनाल्ड ट्रम्प यांना काय करावं लागेल तर त्यांना एखादं मोठं युद्ध सुरू करावं लागेल. युद्ध सुरू झालं तर जगभरात एप्स्टीनचा मुद्दा मागे पडेल आणि फक्त युद्धाची चर्चा सुरू होईल. इराणवरती हल्ला करून डोनाल्ड ट्रम्प यांनी हेच साध्य केलंय. अमेरिकेनं इराणवरती हल्ला केलाय. सुप्रीम लीडर खामेनेई यांना मारलंय आणि सगळीकडे युद्धाची चर्चा सुरू झाली आहे.
मागच्या 15 दिवसांपासून एप्स्टीन फाईल्सचा मुद्दा पूर्णपणे मागे पडलाय. एक्स सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती फेब्रुवारीमध्ये रोज एप्स्टीन हा हॅशटॅग टॉप 5 ट्रेंडमध्ये राहायचा. पण युद्ध सुरू झाल्याच्या फक्त 6 तासानंतर हा हॅशटॅग टॉप 20 मधनं बाहेर फेकला गेलाय. महत्त्वाचं म्हणजे 1 मार्च पासून सोशल मीडियावरचे सगळे टॉप 10 हॅशटॅग हे युद्धाशी संबंधित आहेत. जानेवारी आणि फेब्रुवारीच्या महिन्यात एप्स्टीन फाईल्सला जगभरातल्या मीडियानं मोठं कव्हरेज दिलं होतं. या संदर्भात रोज नवनवे खुलासे केले जात होते. पण युद्ध सुरू झाल्यापासून हे सगळंच थांबलेलं आहे. अलीकडेच म्हणजे 5 मार्चला अमेरिकेच्या जस्टिस डिपार्टमेंटनं आणखी नव्या एप्स्टीन फाईल्स रिलीज केल्यात. पण युद्धाच्या धामधुमीत त्याची चर्चा कुठेच झालेली नाहीये. 30 जानेवारीला फाईल्स रिलीज झाल्यानंतर त्यांची जेवढी चर्चा झाली त्यापेक्षा आता यामध्ये तब्बल 85% घट झाली असल्याचं सोशल मीडिया ट्रेंड्सवरनं समोर आलंय. म्हणजे इराणवरती हल्ला करून डोनाल्ड ट्रम्प जगाचं लक्ष एप्स्टीन फाईल्सच्या मुद्द्यावरनं दुसरीकडे वळवण्यात यशस्वी झालेले आहेत असं म्हटलं जात आहे. खरं तर जानेवारी महिन्यामध्ये ट्रम्प यांचं इराण बाबतीतलं धोरण हे शांततेचं होतं. ट्रम्प यांनी अनेकदा त्यांना नोबेल शांतता पुरस्कार हवाय याचा उल्लेख केलेला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून दावाही केला होता की इराणला एक करार करायचा आहे आणि अमेरिका त्यांच्यासोबत करार करण्यासाठी उत्सुक आहे. पण 30 जानेवारीला रिलीज झालेल्या एप्स्टीन फाईल्स नंतर ट्रम्प यांचं इराण बाबतीतलं धोरण अचानक आक्रमक झालं. ट्रम्प यांनी थेट इराणला अल्टिमेटम द्यायला सुरुवात केली. 20 फेब्रुवारीला ट्रम्प यांनी इराणला 10 दिवसांची मुदत देऊन टाकली. पुढच्या 10 ते 15 दिवसात इराणनं करार करावा, नाहीतर त्याला वाईट परिणाम भोगावे लागतील असं ट्रम्प म्हणाले. त्यांच्या धोरणामधला हा बदल 30 जानेवारी नंतर आलेला आहे आणि त्यासाठी एप्स्टीन फाईल्सच कारणीभूत आहे असे अनेकांचं म्हणणं आहे. आता या सगळ्यामध्ये आणखी एका देशाची भूमिका महत्वाची आहे, ज्याच्या दबावामुळेच अमेरिकेनं इराणवरती युद्ध लादलंय असं म्हटलं जातंय. हा देश म्हणजे अर्थात इस्रायल. खरं तर इराणवरती हल्ला करण्यासाठी अमेरिकेतल्या ज्यू लॉबीनं ट्रम्प यांच्यावरती दबाव आणल्याचं म्हटलं जातंय. मुळात जेफ्री एप्स्टीन हा इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसादचा एजंट होता असा दावा अनेकदा करण्यात आलाय. मोसादनं एप्स्टीनचा वापर जगभरातल्या प्रभावशाली व्यक्तींना ब्लॅकमेल करण्यासाठी केलाय असंही म्हटलं जातं. जेफ्री एप्स्टीन हा मूळचा ज्यू धर्मीय होता. तसंच त्याचे इस्रायलशी अत्यंत जवळचे संबंध होते. FBI काही डॉक्युमेंट्समध्ये एप्स्टीनला मोसादसाठी हेरगिरी करण्यासाठी तयार करण्यात आलं होतं असा उल्लेख आहे. आता एप्स्टीन फाईल्सचा वापर करूनच इस्रायलनं ट्रम्प यांना ब्लॅकमेल केल्याचं म्हटलं जात आहे. खरं तर 30 जानेवारीला एप्स्टीन फाईल्स रिलीज झाल्यानंतर ट्रम्प यांच्या अडचणी वाढल्या होत्या. त्यानंतर 11 फेब्रुवारीला इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी अमेरिकेला धाव घेतली होती. अमेरिकेत ट्रम्प आणि नेतन्याहू यांच्यात चर्चा झाली. तेव्हापासूनच ट्रम्प यांची इराण बाबतीतली भूमिका बदलली असं म्हटलं जात आहे. नेतन्याहू यांच्या भेटीनंतर ट्रम्प हे इराणच्या मुद्द्यावरती आणखी आक्रमक झाले आणि 20 दिवसांच्या आत अमेरिकेनं इस्रायलच्या मदतीनं इराणवरती हल्ला केलाय. त्यामुळे त्या सगळ्या मागे इस्रायलचा हात असल्याचं बोललं जातंय. अमेरिकेनं इराणवरती हल्ला करण्यामध्ये सगळ्यात मोठा फायदा हा इस्रायलचाच आहे. इराण आणि इस्रायल हे सुरुवातीपासून एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत. मिडल ईस्ट रिजन मध्ये इस्रायलच्या प्रभावाला आव्हान देण्याची ताकद फक्त इराणकडे आहे. त्यामुळे इराणमध्ये सत्ता बदल घडवून आणण्याचा प्रयत्न इस्रायलचा राहिलेला आहे. आता हे करण्यासाठीच इस्रायलला अमेरिकेची मदत हवी होती. जर अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये न्यूक्लिअर डील झाली असती तर मात्र अमेरिकेनं इराणवरती हल्ला केला नसता. त्यामुळे डील होण्याआधीच इस्रायलनं ट्रम्प यांच्यावरती दबाव आणत अमेरिकेचा इराणवरती हल्ला घडवून आणला असं आता म्हटलं जात आहे. एकूणच काय तर अमेरिका आणि इराण यांच्यातल्या या युद्धामागे एप्स्टीन फाईल्स हे कारण असल्याची चर्चा आहे. एप्स्टीन फाईल्सवरनं जगाचं लक्ष वळवण्यासाठी ट्रम्प यांनी इराणवरती हल्ला केलाय असं आता म्हटलं जात आहे. तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं? अमेरिका विरुद्ध इराण युद्धामागे खरंच एप्स्टीन फाईल्स हे कारण असेल का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.